तर हाय सगळ्यांना, चालली मी राधाबाईकडे, वहिनीकडे चालली. तिथनं आम्हाला जरा थोडं बाहेर जायचं आहे. वहिनी मी बघू आता काय होतं घरी गेल्यावर. बघा तिकडं आहे घर त्यांचं, आणि ही रोड गावातनं आली मी. घरी पण बोलली, आणवीला ही बोलली चालली. आईला म्हणलं वहिनी काम आहे म्हणलं, वहिनीने बोलवले. हे आमच्याकडला म्हणलं वातावरण ऊसी दाखवा. बघा आमच्याकडला ऊस बारीकच आहेत, अजून एक पण ऊस असा गेला नाही आमच्याकडला. आमच्या इथला कारखाना काय नाही चालू झाला आहे नाही झाला माहीत नाही मला. म्हणलं चला म्हणलं बनवू म्हणलं. तिकडून रस्ता आहे शॉर्टकट मधनं डायरेक्ट वहिनीच्या दारात. मग काय तरी काय असल्यातनं जायचं गवतात नाही, लय अवघड आहे. बघितलं का ना अन्वीचा चेहरा कसा खोळखोळीत झाला. काय आईशिवाय लेकरांना सत घेत नसते. किती माया लावली, किती काय केलं आजी आजोबांनी, तरी आईची सर येत नसते. पण काय करणार. तर आता आई मला म्हणते अन्वीला नेल्यावर मला करमायचं नाही. मग तिला म्हणलं काय करू, म्हणली नाही पण परत नाही, आता नेऊ नको. तर तिला म्हणलं अगं आता आलीच आहे तर नेऊ दे म्हणलं, परत येईन जा कशाला करू. म्हणली महिन्याने मामाला बघायला जायची. आता ऑपरेशन हे झाले ना, महिना 2 महिन्याने बघायला जायची. तेव्हा म्हणली ये ना अन्वीला घेऊन जा, आणि दीक्षा राहिली तर वहिनीपाशी, आणि आई जाईल मामाला बघायला, जायला अन्वीला घेऊन. आहे का ना. हे आमच्याकडलं वातावरण, ही तळं ही का सगळं गवतण हिन वाळले. ते बी दिसलं का, ज्याला पाणी आहे त्याचंच ऊस नुसतं हिरवगार आहे. तर काय बाय लय अवघड आहे. परस बी आणली मी संगच. काय माहिती का, मधनं का आली मी ऊसानी, म्हणजे रस्ता आहे दोन्ही साईडनं ऊस आहेत. ही ज्वार आहे बघा, ज्वार आहे बघा. ज्याला पाणी आहे त्याला 1 नंबर ज्वारी आली. हो का, दिसलं का, 1 नंबर ज्वारी आली. भारी आहे भारी. गवत तर मरणाच्या आल्या. तर याच्यात करडी आलेली लय भारी लागते. करडी 1 नंबर लागते. आणि राधाताईचं घर दिसलं का तुम्हाला, थांबा तेव्हा का, तेव्हा तिकडं दिसलं का, तिकडं. म्हणून मी जवळनं आली. तर याच्यात करडी आलेली 1 नंबरच लागते. तर आता तिथं गेल्यावर मी करते हेड्यावर. तर चला, हेड्यावर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.